नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये राज्य उत्पादन शुल्क यासाठी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका बघत आहोत। यामधील ही 6व्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका असणार। यापूर्वी आपण एकूण 5 प्रश्नपत्रिका आपण कंप्लीट केलेल्या आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये एकूण आपण 25 प्रश्न घेणार आहोत। या 25 प्रश्नांमध्ये सुरुवातीला बघितलं तर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरचे प्रश्न घेऊ, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलावरचे प्रश्न घेऊ आणि आपण इतिहासावरचे प्रश्न घेणार। म्हणजे बघितलं तर जे 8 तारखेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरती होत आहे, यामध्ये बघितलं तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर अधिक प्रश्न आलेले आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भूगोलावर आणि बघितलं तर इतिहासावर। त्यामुळे आपण पहिले सुरुवातीचे जे 10 प्रश्न आहे हे बघितलं तर या टॉपिकवर घेऊ आणि शेवटचे जे 15 प्रश्न आहे यामध्ये सर्व आपण मिक्स प्रश्न घेऊ, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिला प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या। प्रश्न दिलेला आहे 2001 ते 2011 या 10 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील साक्षरताचे एकूण किती टक्के वाढ झालेली दिसून येते। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2001 ते 2011 यामध्ये एकूण किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे, त्याचं उत्तर येते एकूण 6। मग त्याचबरोबर 2001 मध्ये किती टक्के साक्षरताचं प्रमाण होतं, तर हे बघितलं तर 76.88% आणि 2011 मध्ये बघितलं तर हे 82.34%। या दोन्ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न दिलेला आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती। महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती, त्याचं उत्तर येते बघितलं तर 929। त्याचबरोबर भारतातील एकूण लिंग गुणोत्तर किती म्हटलं तर 943। त्याचबरोबर बघितलं तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे आपल्याला रत्नागिरी या जिल्ह्यात दिसून येते आणि सर्वात कमी बघितलं तर मुंबई शहर आणि उपनगरमध्ये काय होतं, थोडंसं कन्फ्युजन होऊ नका। पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता। सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता, त्याचं उत्तर येते बघितलं तर नंदुरबारमध्ये महिला साक्षरताचं प्रमाण कमी आहे, त्याचबरोबर पुरुष साक्षरताचं प्रमाण कमी आहे। त्याचबरोबर लक्ष ठेवसाल नंदुरबारमध्ये बघितलं तर आदिवासी जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि याला महाराष्ट्रातला आदिवासीचा जिल्हा असं सुद्धा म्हटलं जाते। पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, भारतीय मध्य रेल्वे विभागाचे उपविभागीय केंद्र खालीलपैकी कोणते। आपल्या महाराष्ट्रामधील उपविभागीय केंद्र, त्याचं उत्तर येते नागपूर आणि भुसावळ। थोडंसं महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी, हे विटा झालेला आहे, शक्तिपीठापैकी कोणते पीठ हे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत वसलेले आहे, म्हणजे राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आहे, त्याचं उत्तर येते तुळजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल। पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे भामरागड डोंगरातील सर्वोच्च शिखर कोणते। भामरागडातील डोंगर आहे त्याच्यातील सर्वोच्च शिखर कोणतं, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 मंगलीगट्टा आणि सर्वोच्च शिखर बघितलं तर कळसुबाई महाराष्ट्रातलं, वैराट हे बघितलं तर अमरावतीमध्ये। पुढचा प्रश्न आहे अजिंठा लेण्यामध्ये चित्राच्या प्रतिकृती बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम खालीलपैकी कोणी केले। म्हणजे अजिंठा लेणी आहे हे बघितलं तर जागतिक वारसा स्थळात त्याची सहभाग झाला होता 1983 मध्ये आणि हे छत्रपती संभाजीनगर। तर हे चित्र कोणी बनवले, त्याचं उत्तर इथे बघितलं तर पेस्टनजी बोमजी या व्यक्तीने हे चित्र बनवले होते। रिकामी जागा येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारतीय आणि भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे। म्हणजे भारताचे मानचिन्ह कुठे दिसून येते आपल्याला अशोक स्तंभावरील, तर हे बघितलं तर सारनाथ। कुठे तर लक्षात राहू दे सारनाथ। पुढचा प्रश्न आहे भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात यांच्या साम्राज्याच्या काळात झाली। म्हणजे आपल्या भारतामधले जे पण मंदिर स्थापत्य आहे याची सुरुवात कोणाच्या साम्राज्याच्या काळात झालेली आहे, त्याचं उत्तर इथे बघितलं तर लक्ष राहू दे गुप्त याच्या काळामध्ये आपल्या मंदिर स्थापत्याची सुरुवात झालेली आहे।
पुढचा प्रश्न आहे, पुण्यात प्रतिवर्षी खालीलपैकी कोणता संगीत महोत्सव साजरा होतो? बघा, पुण्यात प्रतिवर्षी कोणता संगीत महोत्सव साजरा होतो? याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3, सवाई गंधर्व. सवाई गंधर्व लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? समुद्राचे पाणी मोजण्यासाठी याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, फॅदम. पुढचा प्रश्न आहे, हिरा आणि ग्राफाईट हे रिकामी जागा एकाच मूलद्रव्यापासून बनवलेले आहेत. म्हणजे हिरा आणि ग्राफाईट कोणत्या मूलद्रव्यापासून बनवले जाते? त्याचं उत्तर येते कार्बन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण आहे? हायड्रोजन बॉम्बचा जनक म्हटलेला आहे. त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, एडवर्ड टेलर. पुढचा प्रश्न आहे, नियोजन आयोग ही संविधानिक रिकामी जागा स्वरूपाची संस्था होती. कोणत्या? नियोजन आयोग कोणत्या स्वरूपाची संस्था होती? तर हे बघितलं तर सल्लागार. याच्या ठिकाणी आता बघितलं तर नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. यावर सुद्धा भरपूर प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, यलदरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? यलदरी हे जे धरण आहे कोणत्या नदीवर आहे? त्याचं उत्तर येते पूर्णा नदीवर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती डोंगर रांग आहे? उत्तर सीमेवर कोणती डोंगर रांग? त्याचं उत्तर येते सातपुडा. कोणती? सातपुडा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? सर्वात मोठा जिल्हा कोणता? त्याचं उत्तर येते अहमदनगर. अहमदनगरला एकूण 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता? तर मुंबई शहर. लक्षात ठेवसा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे पीक कोणते? त्याचं उत्तर येते ज्वारी. कोणतं? ज्वारी. पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण? पंचायत समितीचा म्हटलेला प्रशासकीय प्रमुख कोण? त्याचं उत्तर येते बघितलं तर गट विकास अधिकारी. त्याला आपण म्हणतो बीडीओ. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे? आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे हे हेग, नेदरलँडमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणती राष्ट्रीयकृत बँक नाही? राष्ट्रीयकृत बँक कोणती नाही? तर हे आहे यूए ही बँक जी बघितलं तर कोणती राष्ट्रीयकृत बँक नाही, पण बाकीच्या लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? दास कॅपिटल हे बघितलं तर कार्ल मार्क्स या एका अर्थशास्त्रज्ञाने हे लिहिलेला ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न आहे, वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? हे आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी. पुढचा प्रश्न आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना हे बघितलं तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही स्थापन केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर येते बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. हा पण प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मुलांनो, त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.